अनेक जिल्ह्यातून शुभेच्छा मिळतात. आता असंख्य लोक तुम्हाला शुभेच्छा द्यायला येतात. हे 50वं वर्ष सुवर्ण महोत्सव कसं आहे, काय अनुभव? खूप आनंद वाटतोय. आज 50 वर्षाच्या काळामध्ये जी स्वप्न पाहिली होती त्यापैकी बहुतांशी स्वप्न आपण पूर्ण केलेली आहेत. त्या कोकणच्या 5 जिल्ह्यात 5 हॉस्पिटल पाहिजेत, जिजाऊची की जिथे मोफत गोरगरिबांना व्यवस्था झाली पाहिजे. औषधाची 3 हॉस्पिटल आपली दिवसरात्र सुरू आहेत. 50 CBSE शाळा आपल्याला कोकणच्या 5 जिल्ह्यात 20 वर्षात करायच्या आहेत. 10 CBSE सुरू झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे सावंतवाडीपर्यंत तर त्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू आहेत. किमान 4 ते 5 विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागतात. मागच्या एका वर्षामध्ये जवळजवळ 1250 विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागले आहेत. ते म्हणजे सध्या आपले विद्यार्थी मोफत त्यांचे गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करते. त्याचप्रमाणे CBSE स्कूलमधला रिझल्ट आजचा बघितला की मराठीसारख्या विषयामध्ये 6 विद्यार्थी 100च्या 100 मार्क मिळून पास होतात. IT सारख्या विषयामध्ये 2 विद्यार्थी 100च्या 100 मार्क मिळतात. JEEच्या रिझल्टमध्ये 97% पॉईंट म्हणजे जवळजवळ 98% विद्यार्थी आपल्या एका विद्यार्थ्याला मिळतात. ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद आहे आणि आनंदाची. समाजातून 50व्या वर्षी एवढं मोठं प्रेम मिळतंय, या प्रेमाबद्दल तुमची काय भावना आहे? समाज आपण 2 हाताने दिला तर समाज 10 हाताने परत देत असतो. कुठलंही पद नसताना सुद्धा आज आपण पाहताय का गावोगावी जिजाऊ महोत्सव गेले 5 जिल्ह्यामध्ये किमान 5000हून जास्त कार्यक्रम होते. मग ते स्वच्छता अभियान असतील, रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, महिला प्रशिक्षण केंद्र असतील, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. हाच लोकांचा प्रतिसाद आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, समाजाचा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादावरती जिजाऊचं काम सुरू आहे.